झोनमध्ये पाहिलेलं आहे. आज थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. स्टँडअपचा माझा पहिला प्रयत्न आहे, तर चुकलं काही तर सांभाळून घ्या. तर तुम्हाला माहिती असेल की आमच्या घरात एक छोटं पिल्लू आहे सध्या, त्यामुळे त्याची बडबड गीतं सतत सुरू असतात. त्यातलं एक सारखं लागणारं म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. ह्याच्यात पोपट आणि सभापती हे नेमकं डोक्यात शिरलं आणि बहुतेक ह्याच्यावरनं आपलं पार्लमेंट चालत असावं असा विचार आला. पोपटाचा विषय निघालाच होता म्हणून ऑफकोर्स पुलंची आठवण आली. पाळीव प्राणींमध्ये पुलंनी पोपटाचं जे काय वर्णन केलंय ते डोळ्यासमोर आलंच सगळं. पण तेवढ्यावर न थांबता पाळीव प्राणीच्या पुढे जाऊन नखशिखांत हिरव्या रंगात रंगलेले दामले मास्तर पण डोळ्यासमोर आले. आता दामले मास्तर हे आधीच हरणटोळ आहेत असं म्हणतात. त्यातून त्यांना पोपटाशी जोडायचं म्हणजे डेडली काहीतरी होणार, त्यामुळे तो विचार तिथेच बंद करायचा ठरवला. पुढे मी 10वीत असताना आम्हाला एक धडा होता, पिंजऱ्यातला पोपट. कोणाला आठवत असेल तर सांगा, म्हणजे तो धडा मला अजून कळला नाहीये. त्याच्यात एक पिंजऱ्यातला पोपट होता, एक लाकडी पोपट होता, एक पोपट नावाचा मुलगा होता. हा पोपट, तो पोपट, इतके पोपट होते की त्यांनी पार डोक्याची मंडई करून ठेवली होती. त्यामुळे तो पण विचार सोडून दिला. नंतर एका सिनेमामध्ये अतुल कुलकर्णीला कंटेजियस पोपट झालेला पाहिला आणि ह्या सगळ्या पोपटांपासून आपण लांब राहिलेलंच बरं असं ठरवलं. पण खिडकीबाहेर किरकिर करणारा तो कीर माझ्या मनातनं काही उडून जात नव्हता. मधुरम शुकवाक्यम ही शुभलक्षण लांछनम यत्र गृहे शुक गायेत तत्रैव सुखमेधिता. या शुभाषिताचा आधार घेत आणि तोतापुरींच्या संपर्कामुळे परमहंसपद मिळतं या एका विचाराने या पोपटाविषयी थोडा विचार करायचा ठरवला. त्या शुकाची प्रार्थना करून माझ्या मनाने माझ्या पुरती का होईना एक हंस भरारी घेतली. इतिहासात कधीतरी हा पोपट कुठल्या तरी दर्ग्यावर राहत असणार आणि कदाचित तो औरंगजेबाचा वंशज असणार, नाहीतर तो इतका हिरवा नसताच. हा विचार ज्या क्षणी माझ्या मनात आला त्याच्या बरोबर दुसऱ्या मिनिटाला डिस्कव्हरीवर मी एक लाल पोपट पाहिला. त्यामुळे हा फक्त औरंगजेबाचाच नाही तर स्टॅलिनचा देखील वंशज आहे असा विचार माझ्या मनात आला. असो, मुळात असा कोणी जोसेफ आलमगिराव नावाचा अतिशय कर्मठ माणूस असता तर या दोघांच्या विचारसरणीची प्रेरणा घेऊन त्यांनी अख्ख्या जगाला मारलं असतं, नाहीतर दोन विरुद्ध विचारसरणीच्या जळमटात अडकून स्वतः तरी मेला असता. पण सुदैवाने पोपटांनी या दोघांचे गुण घेतलेले दिसत नाहीत. त्याचा स्वभाव पाहिला तर औरंगजेब स्टॅलिन सोडा, तो खरा गांधीवादी वाटतो. म्हणजे पहा ना, तुम्ही पोपटाला उचलून जेलमध्ये टाका, पिंजऱ्यात टाका, त्याला मिरच्या खायला घाला, त्याला हवं ते तामसिक खायला द्या, निमूटपणे सगळं सहन करत तिकडे बसलेला असतो. त्यामुळे खरा गांधीवादी पोपटच आहे हा माझ्या मनाने निश्चय करून घेतला. आता हे सगळे असं पोपटाचा गांधी, स्टॅलिन, औरंगजेब मोठी माणसं आहेत, यांच्याशी नातं जोडणाऱ्या मनातनं पुढचा प्रश्न स्वाभाविकपणे निघालाच, तो म्हणजे पोपटांनी स्वतःचा धर्म स्थापन केला तर तो काय असणार. तसं पाहायला गेलं तर पोपटाला आपल्याला कोणत्याही एका धर्मात बांधता येत नाही. म्हणजे माणसांप्रमाणेच तो देखील सगळ्या रंगांचा असतो. हिरवा पोपट, निळा पोपट, लाल पोपट, पांढरा, करडा, काळा, अशा अनेक रंगांचे पोपट मी सिंगापूरला पाहिले होते, ते डोळ्यासमोर आले. हा भगवा पोपट मात्र मी पाहिला नाहीये, त्यामुळे पुरोगामी भाषेत म्हणायचं तर सगळे पोपट सेक्युलर असावेत. असो, हा थोडा फालतूपणा म्हणून पोपटांनी खरंच आपला धर्म स्थापन केला तर तो कसा असणार. या धर्माचं नाव बहुतेक पोपट मीमांसा असावे. त्यांच्या भगवंतांचे नाव कीर असणार. कीर सहसा कोणी वापरत नाही, त्यामुळे त्यांच्यातला स्पेशल तो कीर, तो भगवंत. पोपट पाळणाऱ्या अनेक लोकांचं म्हणणं असतं की त्यांचे पोपट भजनं म्हणतात, काही तर म्हणतात शिवमहिम्न स्तोत्र म्हणतात. मी पाहिलं ते ओम फट स्वाहाच्या पुढे काही गेलेले नाहीये, पण या लोकांचा क्लेम आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की पोपटांच्या धर्मामध्ये
थोड्याफार प्रमाणात भक्तिरस असणारच. त्यांच्या ग्रंथांचं नाव बहुतेक पिता पुराण. त्यांचं धर्मगुरू पोपट. मोक्षप्राप्तीसाठी तरसणारा माणूस जसा रामराम म्हणतो तसा मोक्षप्राप्तीसाठी तरसणारा पोपट किरकिर करत असावा. पोपटाच्या धर्मात वैराग्याचे महत्व असावे. अशा बैरागी पोपटाला शुक म्हणत असावे. म्हणून तर आपल्याकडे आलाय ना की शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ते बहुतेक त्या पोपटाला बघूनच माणसाने ठरवलं असणार. एरवी किरकिर करणारा हा पोपट शुका अवस्थेत शांतचित्त होऊन ध्यानस्थ बसला असल्यास जी शांतता पसरलेली असते त्याला नेमकं काय म्हणावं हे माणसाला कळलं नाही, म्हणूनच बहुतेक या अवस्थेला शुकशुकाट असं म्हणत असावे. फक्त फलाहाराचे भोजन पोपटांनी केले पाहिजे असा त्यांच्या धर्मात दंडक असावा. मांसाहार करणारा पोपट मी पाहिला नाहीये. एकादशी चतुर्थी त्याचे उपासही करत असणार. त्या दिवशी चेंज म्हणून मिरची असे काही तामसिक पदार्थ त्यांना चालत असावे. डोक्यावर कुठल्या टोप्या, तुरे, शेंडी असं काही ठेवायची त्यांना कंपल्शन नसणार. ज्या त्या पोपटाला हवं ती स्टाईल मारता येते. तेवढं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन त्यांच्या धर्माने त्यांना दिलेलं आहे. हा, दाढी मिशी मात्र वाढवलेला पोपट मात्र मी पाहिला नाहीये, त्यामुळे त्याच्यावर काहीतरी बंधन असणार. पोपटांच्या धर्मात तीर्थयात्राही असणार. कदाचित त्या साऊथ अमेरिकेतल्या चिली आणि पेरू या देशांमध्ये असणार. माणसांनी उगाच या देशांची नावं अशी ठेवली नाहीयेत ना, म्हणजे पोपटांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना पचतील अशीच नावं त्यांच्या तीर्थस्थळांसाठी ठेवलेली आहेत. पोपट पेरू किंवा चिलीला गेला की त्याला मक्का, व्हॅटिकन, वाराणसी, जेरुसलेम इथे गेल्याचं पुण्य मिळत असणार. कारण पेरू आणि चिलीला गेलेले पोपट परत आलेत असं मी तरी ऐकलं नाहीये. थोडक्यात काय, इतर धर्मांमध्ये जे असतं तेच सगळं या पोपटाच्या धर्मात असणार. सुदैवाने पोपटाचा धर्म नाहीये. काय ना की असलेल्या धर्माचाच गाभा आपल्याला कळला नाहीये, तर नसलेल्या धर्मावर बोलून उगाच कशाला वेळ वाया घालवावा. आणि हो, या विषयावर अजून बोलून स्वतःचाच पोपट का करून घ्यावा. थँक्यू.